नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण मसालेदार रव्याचे पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. बनवायला ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. खूप झटपट होते. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईज इथे मी थोडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता इथे एक मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. इथे हे जवळपास 1.5 लिटर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता आपण इथे 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो रवा घेणार आहे. तर अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला 1.5 लिटर पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, तर तुम्ही थोडं जास्त एक्स्ट्रा पाणी गरम करण्याला ठेवलं आणि त्यातलं थोडं पाणी काढून जरी ठेवलं तरी चालेल. इथे हा जो रवा आहे तो आपल्याला थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. 1 चमचा जिरे टाकायचे आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला ही जी सुजी आहे, हा जो रवा आहे तो ॲड करायचा आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ती फुलच ठेवायची आणि फुल फ्लेमवरती आपण पाण्यात जो मिक्स करून घेतलेला रवा होता तो आपल्याला हळूहळू यामध्ये ॲड करायचा आहे. जर तुम्ही एकदम रवा पाण्यामध्ये टाकला तर काय होईल, ती गुठळ्या होतील आणि नंतर त्या गुठळ्या फोडायला आपल्याला खूप जास्त अवघड जाईल. त्यामुळे रवा जो आहे तो असा पाण्यात भिजवून घ्यायचा, म्हणजे पाण्यात टाकल्या टाकल्या त्याच्या गुठळ्या होत नाही. आता फुल फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याला शिजवण्यासाठी याला सतत हलवत राहायचं, नाही तर हे जे आहे ते पातेल्याला खाली लागू शकतं. याला शिजवण्यासाठी जवळपास अर्धा ते 40 मिनिट लागतात, 30 ते 40 मिनिट लागतात. आता फुल फ्लेमवरती शिजवा आणि लक्षात ठेवा असा ट्रान्सपरंट हा रवा झाला पाहिजे. आता हे जे बॅटर व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला पापड करून घ्यायचे आहे. तिथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. कॉटनच्या कपड्यावरतीच आपण हे पापड टाकूया आणि पापड टाकताना लक्षात ठेवा थोडेसे जाड टाका, म्हणजे हे जे पापड आहे ते कपड्याला नंतर चिटकत नाही. आणि आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे 2 दिवसासाठी. एक दिवसात पण हे बऱ्यापैकी सुकून जातात. आता हे पापड मी कपड्यावरून काढून घेतलेले आहेत, बघू शकता सुकलेले आहेत. आता हे कपड्यावरून काढण्यासाठी काय करायचं गाईस, तर कपडा जो आहे तो उलटा करायचा पापड सुकल्यानंतर. त्यावरती भरपूर असं पाणी टाकायचं. कपडा व्यवस्थित ओला झाला की पापड जो आहे तो असा एकदम असा निघून जातो, ट्रान्सपरंट बघू शकता. आणि कपड्यावरून पापड काढल्यानंतर याला मी परत सुकवून घेतलं होतं 1 दिवस उन्हामध्ये. व्यवस्थित असे पापड सुकलेले आहेत गाईज आणि मस्त गरम गरम तेलात याला फ्राय करून घ्यायचं. एकदम मसालेदार आणि चविष्ट असे पापड बनून तयार होतात. जर तुम्हाला यामध्ये जिरे कोथिंबीर यूज नसेल करायचं तर तुम्ही नाही केली तरी देखील चालेल. अगदी तोंडात टाकली की पापड विरघळतात गाईज. बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे. सो या पद्धतीने गाईज ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.